नमस्कार मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे इच्छापूर्तीचे उपाय. शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात. त्यांच्या नामस्मरणानं भक्तांच्या जीवनातील संकट दूर होतात, मनाला शांतता मिळते आणि अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचे अनुभव आढळतात. परंतु इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त मागणे पुरेसे नसते. त्यासाठी श्रद्धा, सबुरी आणि योग्य साधना आवश्यक असते. आज आपण स्वामी समर्थांच्या कृपेनं इच्छापूर्ती होण्यासाठी सांगितलेले काही प्रभावी आध्यात्मिक उपाय जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम, कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर मन शुद्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगत असत की मन शुद्ध असेल तर देव तुमच्या जवळच आहे. म्हणून इच्छापूर्तीच्या साधनेपूर्वी मनातील मत्सर, द्वेष, लोभ आणि भीती यांचा त्याग करा. मन शांत आणि सकारात्मक ठेवा, कारण अस्थिर मनाने केलेली प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. पहिला उपाय, स्वामी नामस्मरण साधना. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपावा. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. जप करताना मनात आपल्या इच्छेचा स्पष्ट विचार करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. जप करताना घाई करू नका. प्रत्येक उच्चार मनापासून करा. सातत्याने 21 दिवस हा जप केल्यास मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अडथळे दूर होण्यास सुरुवात होते. दुसरा उपाय, गुरुवार विशेष साधना. गुरुवार हा स्वामी समर्थांचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करा. स्वामींच्या प्रतिमेसमोर दीप लावा, अगरबत्ती लावा आणि त्यांना साखर, केळी किंवा बेसन लाडू यांचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर खालील प्रार्थना मनापासून म्हणा. स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातील ही इच्छा तुम्हाला ठाऊक आहे. ती पूर्ण होण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्यावर कृपा करा. ही प्रार्थना करताना विश्वास ठेवा की स्वामी तुमचे ऐकत आहेत. तिसरा उपाय, सेवा आणि दान. स्वामी समर्थांना सेवा अत्यंत प्रिय होती. त्यांनी सांगितले की ज्याला मदत कराल त्यातच मला पाहाल. त्यामुळे इच्छापूर्ती हवी असेल तर दर आठवड्याला एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा पक्ष्यांना धान्य टाका. हे करताना अहंकार न ठेवता मनात स्वामींचे नाव घ्या. निस्वार्थ सेवा ही इच्छापूर्तीची सर्वात जलद साधना मानली जाते. चौथा उपाय, श्रद्धा आणि सबुरीचा नियम. अनेक भक्त साधना सुरू करतात, पण काही दिवसातच परिणाम दिसत नाही म्हणून सोडून देतात. हीच सर्वात मोठी चूक आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा की स्वामी योग्य वेळी योग्य फल देतात. त्यामुळे साधना करताना घाई करू नका. संयम ठेवा. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी स्वतः मार्ग तयार करतात. पाचवा उपाय, स्वामींचे चरित्र वाचन. दररोज किमान 5 ते 10 मिनिटे श्री स्वामी समर्थ चरित्रातील एखादा अध्याय किंवा कथा वाचा. यामुळे मनात श्रद्धा वाढते आणि नकारात्मक विचार दूर होतात. चरित्र वाचन ही मानसिक शुद्धीची प्रक्रिया आहे. मन शांत झाल्यावरच इच्छा पूर्ण होण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. सहावा उपाय, संकल्पशक्ती जागृत करणे. इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त देवावर अवलंबून राहणे पुरेसे नाही. स्वामी समर्थ नेहमी कर्मावर भर देत असत. म्हणून आपल्या इच्छेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. साधना करताना मनात ठाम संकल्प करा. मी प्रामाणिक प्रयत्न करीन आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवीन. हा संकल्प दररोज करा. संकल्प म्हणजेच मनाची दिशा. दिशा योग्य असेल तर परिणामही योग्य मिळतो. सातवा उपाय, नकारात्मक बोलणे टाळा. स्वामी समर्थांच्या भक्ताने कधीही माझे काही होणार नाही, माझे नशीब खराब आहे असे शब्द वापरू नयेत. शब्दांमध्ये शक्ती असते. नकारात्मक शब्द इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग अडवतात. त्याऐवजी नेहमी सकारात्मक वाक्य बोला. स्वामी माझ्यासोबत आहेत, माझे काम नक्की होईल. आठवा उपाय, रात्रीची कृतज्ञता. प्रार्थना झोपण्यापूर्वी स्वामींना धन्यवाद द्या. जरी इच्छा अजून पूर्ण झाली नसली तरी मनापासून आभार माना.
कृतज्ञता ही ईश्वरी कृपा आकर्षित करणारी सर्वात प्रभावी भावना आहे. जेव्हा आपण आभारी राहतो तेव्हा विश्व आपल्याला अधिक देण्यास तयार होते. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.